हॅलो एव्हरीवन, आज आपण बघत आहोत मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे, मॅट्रिक्सच्या मल्टिप्लिकेशनच्या अगोदर आहे तुम्हाला ऍडिशन सबट्रॅक्शन जमली पाहिजे. त्याच्यासाठी आपण अगोदर बघूया ऍडिशन आणि सबट्रॅक्शन असते काय. ठीक आहे, इथे बघा मॅट्रिक्स आहेत दोन मी लिहिलेले. ह्या दोन मॅट्रिक्सची ऑर्डर सगळ्यात पहिला महत्वाचा पॉईंट आहे ऑर्डर. ऑर्डर म्हणजे काय की किती नंबर ऑफ रोज आहेत आणि किती नंबर ऑफ कॉलम्स आहेत. तर ह्याची ऑर्डर किती असणार आहे 3/3. म्हणजे सगळ्यात इथं ऑर्डर लिहिली जाते खाली. इथं मी लिहिणार जे किती रोज आहेत. रो म्हणजे आडवे नंबर किती आहेत 1 2 3 वेळा आहेत म्हणजे मी लिहिणार 3 इनटू कॉलम्स किती 3च आहेत 3. मग ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय झाली 3/3. ठीक आहे, सिमिलरली ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती 3/3. ठीक आहे, हे ऑर्डर म्हणजे काय असतं कळालं तुम्हाला. ऑर्डर म्हणजे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स. ठीक आहे, ह्याची ऑर्डर किती आहे 3/3. ठीक आहे, सबट्रॅक्शन आणि ऍडिशन ह्या दोन गोष्टींमध्ये ऑर्डर महत्वाची. जर तुमच्या दोन मॅट्रिक्सची ऑर्डर सेम नसेल तर तुम्हाला ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन काही करता येत नाही. ठीक आहे, आता ऍडिशन म्हणजे काय बेरीज. सिंपल भाषेमध्ये तुम्हाला काय करायचं असतं फक्त ए प्लस बी विचारला म्हणजे हा ए मॅट्रिक्स आहे हा बी मॅट्रिक्स आहे. तुम्हाला ह्या दोन मॅट्रिक्सचे जे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आहेत म्हणजे ह्याची पोझिशन काय असणार फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. ह्याची पोझिशन काय असणार सेकंड रो सेकंड कॉलम 2 2. ह्याची पोझिशन काय असणार सेकंड रो थर्ड कॉलम म्हणजे 2 3. सिमिलरली सगळे एलिमेंट्स ह्या इथं पण असणार. दोघांची ऑर्डर सेम असल्यामुळं म्हणजे जर मला ऍडिशन करायचे असेल तर मी फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा एलिमेंट ह्या मॅट्रिक्स मध्ये पण फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा एलिमेंट दोघांना ऍड करणार सरळ. म्हणजेच ए प्लस बी 3 + 2 5 4 + 1 5 2 + 0 2 2 + 3 5 0 + 4 4 1 + 0 1 + 0 1 इथं 6 आहे. ठीक आहे, 1 1 + 2 3 1 + 1 2 आणि 0 + 6 6. हे झालं ए प्लस बी. ठीक आहे, कळालं. ऍडिशन इतकी सोपी. सबट्रॅक्शन पण एकदम सिंपल आहे. सबट्रॅक्शन मध्ये आपण करतो काय जे एलिमेंट्सची ऍडिशन केली करस्पॉन्डिंग एलिमेंट्सची सिमिलरली आपण करस्पॉन्डिंग एलिमेंट्सची सबट्रॅक्शन पण करतो. ठीक आहे, म्हणजेच काय 3 - 2 1 4 - 1 5. आणि इथे हे महत्वाचं आहे की ए मधनं बी घालवतोय का बी मधनं ए घालवतोय. ठीक आहे, 4 - 0 आपलं सॉरी 2 - 0 2. सिमिलरली 2 - 3 -1 0 - 4 -4 1 - 0 1 1 - 1 -2 -1 1 - 1 0 आणि 0 -6 -6. ठीक आहे, ऍडिशन सबट्रॅक्शन एकदम सिंपल आहे. पण मॅट्रिक्स मध्ये का नाही ऍडिशन होते त्याच पद्धतीने अशी डायरेक्ट सबट्रॅक्शन कधी केली जात नाही. थेरोटिकली असं कधी पॉसिबल नाहीये मॅट्रिक्स मध्ये. ठीक आहे, थेरोटिकली असं केलं जात नाही. पॉसिबल नाही म्हणण्यापेक्षा केलं जात नाही. ठीक आहे, पण आपण एक्झॅक्टली करतो काय मी तुम्हाला सांगतो. माझ्याकडे ए मॅट्रिक्स आहे वर, माझ्याकडे दुसरा बी पण मॅट्रिक्स आहे. आपण ह्या दोघांची ऍडिशनच करतो. म्हणजे मी तुम्हाला थेरोटिकल पार्ट समजवतोय. जर तुम्हाला हे कन्फ्युजन वाटत असेल तर काय म्हणतात त्याला जास्त तुम्ही डोकं नका लावू. काही गरज नाही आपल्याला हे लक्षात ठेवायची. फक्त आहे तुमच्या पुस्तकात एक छोटासा पॉईंट लिहिलेला आहे तो तुम्हाला एक्सप्लेन करतोय. आपण काय करतो दोघांची ऍडिशनच करतो फक्त बी चं साइन चेंज करतो. हे ऍट द एंड इक्वल्स टू आपण ह्याला इक्वल्स टू ए मायनस बीच म्हणणार आहे ना. ठीक आहे, कळतंय. मॅट्रिक्स मध्ये कधी डायरेक्ट सबट्रॅक्शन नसते त्याच्यामुळे तुम्हाला एक्सप्लेन करतोय. फर्स्ट मॅट्रिक्स आणि सेकंड मॅट्रिक्सची ऍडिशनच करतो सबट्रॅक्शन करायची असेल तरी. पण आपण सेकंड मॅट्रिक्सचं फक्त साइन चेंज करतो. ठीक आहे बाळांनो, कळेल तुम्हाला ऍडिशन सबट्रॅक्शन नक्की काय असते कशी असते. पुढचा पॉईंट आहे आपला मल्टिप्लिकेशन. दोन मॅट्रिक्स मी लिहिलेले आहेत. पण हे बघा जशी ऍडिशन सबट्रॅक्शन करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया काय होता दोघांची ऑर्डर सेम पाहिजे. त्याच पद्धतीने इथं पण आपल्याला क्रायटेरिया आहेत की बाबा दोन मॅट्रिक्स असतील, दोन मॅट्रिक्स जर असतील तर त्यांची मल्टिप्लिकेशन होणार का नाही हे अगोदर डिसाईड करावं लागेल आपल्याला. ते कसं डिसाईड करतो. सपोज एक मॅट्रिक्स आहे ए, त्याची ऑर्डर आहे 2 × 3. ठीक आहे, ऑर्डर काय 2 × 3 म्हणजे 2 रोज आहेत आणि 3 कॉलम्स आहेत. सिमिलरली बी मॅट्रिक्स आहे
त्याची ऑर्डर आहे 3 × 2. 3 × 2. आता तुम्ही म्हणाल सर दोघांची ऑर्डर सेम आहे का? नाही, दोघांची ऑर्डर वेगळी आहे, तर यांचं मल्टिप्लिकेशन होणार का? पण असं बघून डिसाईड नाही म्हणजे डायरेक्ट जर ऑर्डर सेम आहेत नाहीये त्याच्यावरून डिसाईड नाही करू शकत. त्यासाठी एक स्पेसिफिक क्रायटेरिया आहे, तो मी तुम्हाला सांगतो. हे बघा, जर तुम्हाला विचारलं A × B इज इट पॉसिबल ऑर नॉट, जर असा क्वेश्चन असेल, ठीक आहे, तर तुम्ही काय म्हणणार? तर तुम्हाला नक्की काय चेक करायचंय? फर्स्ट मॅट्रिक्सचे कॉलम्स म्हणजे कुठला नंबर? हा वाला. फर्स्ट मॅट्रिक्सचे कॉलम्स, ठीक आहे, आणि सेकंड मॅट्रिक्सचे रो, हा नंबर. जर दोन्ही इक्वल असतील, तर आणि तरच तुमचं काय होणार? मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. कळालं बाळांनो? म्हणजे तुम्हाला फर्स्टचे रो कॉलम आणि सेकंडचे रोज तर जर इक्वल असतील तरच तुमचं मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. ठीक आहे. आता इथं दोन इक्वल आहेत का? आहेत. ठीक आहे. मग आता ह्यांचं आन्सर कसं काढायचं, ह्यांचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं? मग आपल्याला काय करायचंय? ए इंटू बी, ठीक आहे. हा मॅट्रिक्स काहीतरी येईल, ह्याची पण काहीतरी ऑर्डर असेल, बरोबर आहे का नाही? ऑर्डर म्हणजे त्याच्यात पण काहीतरी कितीतरी कॉलम्स असतील, कितीतरी रोज असतील, हे फिक्स असेल, बरोबर आहे का नाही? मग ते कसं ठरवायचं? आणि मॅट्रिक्स सॉल्व्ह करायच्या अगोदर म्हणजे ऍक्च्युअल मध्ये मल्टिप्लिकेशन करायच्या अगोदर आपण हे डिसाईड करतो की त्यांची ऑर्डर काय असणार आहे. ठीक आहे. फर्स्ट मॅट्रिक्सचे रो म्हणजे हा नंबर 2 इंटू सेकंडचे कॉलम म्हणजे हा नंबर, ही आली त्याची ऑर्डर. कळालं का तुम्हाला? ए ज्याची ऑर्डर 2/3 आहे आणि बी ज्याची ऑर्डर 3/2 आहे, ह्यांचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का? पॉसिबल आहे का? फर्स्टचे कॉलम सेकंडचे रो इक्वल आहेत, पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. त्याच्यानंतर ज्यावेळेस मी ह्यांचं मल्टिप्लिकेशन करणार ए इंटू बी, तर त्या एक नवीन मॅट्रिक्स भेटणार मला, तर त्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती असणार ते हिथनं डिसाईड होणार. फर्स्टचे रो सेकंडचे कॉलम, तीच त्याची काय असणार? ऑर्डर असणार. ठीक आहे बाळांनो, कळालं? आता आपण इकडे येऊ, हा जो क्वेश्चन लिहिलेला आहे तो सॉल्व्ह करूया. आता तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये मल्टिप्लिकेशन असतं काय ते शिकवतो. ठीक आहे. ह्याची ऑर्डर काय? 2 × 2. ह्याची ऑर्डर काय? 2 × 2. फर्स्टचे कॉलम सेकंडचे रो सेम आहेत का? आहेत. होणार. म्हणजे ह्याचं मला एक आन्सर भेटणार इथं. इथं जे मला आन्सर भेटणार त्याची ऑर्डर काय असणार? फर्स्टचे रो आणि सेकंड 2 × 2. ठीक आहे. आता बघा, आता जर तुम्ही नीट बघितलं, आता मी तुम्हाला समजतो. ह्याच्यामध्ये टोटल एलिमेंट्स किती असणार बघा? 2 रोज 2 कॉलम म्हणजे टोटल एलिमेंट्स किती झाले? हा फर्स्ट एलिमेंट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ. टोटल किती एलिमेंट्स झाले? 4 एलिमेंट्स झाले, बरोबर आहे. आता बघा, तुम्हाला एक सांगतो, जो तुमचा फर्स्ट मॅट्रिक्स असेल ना त्याच्यातनं मला रो यूज करायचे. काय यूज करायचंय? रो. आणि जो सेकंड असेल ना त्याच्यातनं मला कॉलम्स यूज करायचे. काय? कॉलम्स. आणि ते कशासाठी यूज करायचे आता तुम्हाला सांगतो. मला सांगा, आता मला हा फर्स्ट एलिमेंट फाइंड करायचा आहे. ह्याची पोझिशन काय? 1 1, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मग मी काय करणार? मला रो कुठनं यूज करायचे सांगितलं तुम्हाला? फर्स्ट म्हणून. कॉलम कुठनं? हिथनं. ह्याची पोझिशन काय? 1 1. ठीक आहे. 1 1 म्हणजे हे 1 कॉलम म्हणजे हा फर्स्ट कॉलम, बरोबर आहे. ठीक आहे. मग मी काय करणार आता? 2 × 3 × 4. कळालं का तुम्हाला काय केलं? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम यांच्या एलिमेंट्सचं मल्टिप्लिकेशन केलं. म्हणजेच काय झालं? 2 × 3 आणि 1 × 4. कळालं? 2 × 3 किती आलं? 6. 2 × 3 6 प्लस 1 × 4 4. कळालं का काय केलं मी? ठीक आहे. हे आला हा माझा फर्स्ट एलिमेंट. आता हा सेकंड एलिमेंट, ह्याची पोझिशन काय? फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजे मला काय यूज करायचंय? फर्स्ट रो सेकंड कॉलम. 2 × 2 4 प्लस 1 × 0 0. सिमिलरली, ठीक आहे, हा माझा आला सेकंड कॉलम. आता सिमिलरली हा एलिमेंट काढायचा. ह्याची पोझिशन काय? 2 सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणजे मी काय यूज करणार? सेकंड रो फर्स्ट कॉलम. 0 × 3 0 प्लस 4 × 4 16. ठीक आहे. ह्याची पोझिशन काय? 2 × 2 सेकंड रो सेकंड कॉलम म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम. 0 × 2 काय आलं? 0 प्लस 4
इंटू 0, हे पण 0 आलं. मग माझं फायनल आन्सर काय आलं? 6. 6 प्लस 4 10. 4 प्लस 0 4. 0 प्लस 16 16 आणि हे 0. हे आलं माझं ह्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन. कळालं का कसं केलं? एकदम इझी आहे. ठीक आहे. काय करायचं तुम्हाला? अगोदर चेक करायचं त्यांचं मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन होऊ शकणार आहे का नाही. जर होत असेल तर कसं होणार? ठीक आहे. म्हणजे कसं होणार म्हणजे त्याची ऑर्डर काय येणार? ऑर्डर आली की मग आपण माहितीये काय, जर फर्स्ट मॅट्रिक्स असेल त्यातनं मला कॉलम्स घ्यायचे, रोज घ्यायच्यात, आणि सेकंड असेल त्यातनं मला कॉलम्स घ्यायच्यात. ठीक आहे. फर्स्ट मधनं मी रो घेतले, सेकंड मधनं कॉलम घेतले, आणि प्रत्येकाची पोझिशनच्या अकॉर्डिंग मी त्याचं आन्सर फाइंड केलं. ठीक आहे. आणखीन एक क्वेश्चन बघूया आपण. ठीक आहे. मी आता काय करतो, एक असा क्वेश्चन देतो, 3 2 1 इंटू 2 3 1. ठीक आहे. हा क्वेश्चन दिलाय. कळतंय तुम्हाला काय दिलंय? ह्याची ऑर्डर काय असणार आहे? किती रोज आहेत? 1 2 3. 3 इंटू 1. ही आणि कॉलम किती? एकच आहे. ह्याची ऑर्डर काय असणार? रो किती आहेत? 1. कॉलम किती आहेत? 1 2 3. ठीक आहे. ह्याचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का नाही हे सगळ्यात अगोदर चेक करा. ठीक आहे. ह्याचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का? पहिल्याचे कॉलम्स किती आहेत? 1. दुसऱ्याचे रोज किती आहेत? 1. सेम आहेत का? आहेत. म्हणजे ह्याचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. आता ह्याचं आन्सर काय येणार? आन्सर म्हणजे जो इथं मला मॅट्रिक्स भेटेल, व्हॉट एव्हर जो इथं मला मॅट्रिक्स भेटेल त्याची ऑर्डर किती असेल? पहिल्याचे रो 3 इंटू दुसऱ्याचे कॉलम्स 1 2 3. हा नंबर 3. म्हणजे कळतं का तुम्हाला? ह्याची ऑर्डर काय? 3/1. ह्याची ऑर्डर काय? 1/3. तरी ह्यांचं मल्टिप्लिकेशन काय आलं? 3/3. म्हणजे मल्टिप्लिकेशनची ऑर्डर काय येणार? 3/3. आता करूया. आता बघा ह्याच्यामध्ये टोटल एलिमेंट्स किती असणार आहेत? हा 1 2 3 4 5 6 7 8 9. हे 9 टोटल एलिमेंट्स असणार आहेत. बरोबर आहे. मग बघा आता ह्याची पोझिशन काय? 1 1. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. आणि मला माहिती आहे रो कुठनं घ्यायच्यात? फर्स्ट मॅट्रिक्स मधनं. आणि कॉलम कुठनं घ्यायच्यात? सेकंड मधनं. मग मी काय करणार? 1 1 म्हणजे फर्स्ट रो सेकंड फर्स्ट कॉलम. 3 इंटू 2 6. ठीक आहे. एवढंच आहे. हे पोझिशन काय? फर्स्ट रो सेकंड कॉलम. फर्स्ट रो म्हणजे 3. सेकंड कॉलम म्हणजे पुन्हा 3. 3 इंटू 3 9. ठीक आहे. ह्याची पोझिशन काय? फर्स्ट रो थर्ड कॉलम. म्हणजेच फर्स्ट रो म्हणजे 3, थर्ड कॉलम म्हणजे हा 1 3. कळतंय? आता हे पोझिशन काय त्याची? सेकंड रो फर्स्ट कॉलम. सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणजे रो इथनं घ्यायची तर मी सेकंड रो, आणि फर्स्ट कॉलम इथनं घ्यायचं तर फर्स्ट कॉलम म्हणजे 2 इंटू 2 4. पोझिशन सेकंड रो सेकंड कॉलम म्हणजेच 2 इंटू 3 6. पोझिशन सेकंड रो थर्ड कॉलम. सेकंड रो थर्ड कॉलम म्हणजे 2 इंटू 1 2. ठीक आहे. आता ह्याची पोझिशन थर्ड रो फर्स्ट कॉलम. याचाच अर्थ काय होणार? थर्ड रो फर्स्ट कॉलम 2 इंटू 1 2. थर्ड रो सेकंड कॉलम. थर्ड रो सेकंड कॉलम 1 इंटू 3 3. थर्ड रो आणि थर्ड कॉलम म्हणजेच थर्ड रो आणि थर्ड कॉलम 1 इंटू 1 1. हे आलं माझं काय? ह्याचं आन्सर. ठीक आहे बाळांनो, कळलं तुम्हाला मल्टिप्लिकेशन कसं केलं? ठीक आहे. आता आणखीन एक दाखवतो तुम्हाला, आणखीन एक क्वेश्चन. हाच क्वेश्चन घेतो मी, फक्त काय करतो, हा मॅट्रिक्स अगोदर आणि हा मॅट्रिक्स नंतर. म्हणजे कसा दिसणार तो? 2 3 1 इंटू 2 3 1 इंटू 3 2 1. ठीक आहे. हे पॉसिबल आहे का? आहे का मला ते चेक करायचं अगोदर. ह्याची ऑर्डर काय? 1 इंटू 3. ह्याची ऑर्डर काय? 3 इंटू 1. ठीक आहे. आता पहिल्याचे कॉलम दुसऱ्याचे रो इक्वल पाहिजेत. आहेत का? 3 3 आहेत, इक्वल आहेत, म्हणजे मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. आता मला जो माझा मॅट्रिक्स असेल इकडं गिवन त्याची ऑर्डर काढायची. त्याची ऑर्डर कशी काढणार? पहिल्याचे रो किती आहेत? 1. दुसऱ्याचे कॉलम्स किती आहेत? कॉलम 1 1 इंटू 1. म्हणजे इथं पोझिशन काय येणार? फक्त एकच येणार. म्हणजे ही जी पोझिशन असणार ह्याच्यामध्ये फक्त आत एकच एलिमेंट येणार. कळतंय का तुम्हाला? आता बघा ह्याची पोझिशन काय असणार? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम.
फर्स्ट रो, ही फर्स्ट कॉलम. हा म्हणजेच 2 इंटू 3 6 प्लस 3 इंटू 2 6 प्लस 1 इंटू 1 1. म्हणजेच ह्याचा आन्सर काय आलं? 6 6 प्लस 12 प्लस 1 13. कळलं का? ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं या ऑर्डरमध्ये तर माझं हे आन्सर आलं. मॅट्रिक्स चेंज केलेत का मी? नाही, फक्त त्यांची ऑर्डर ऑर्डर म्हणजे त्यांची पोझिशन बदलली. अगोदर जो इथं सेकंड होता त्याला फर्स्ट केला, जो फर्स्ट होता त्याला सेकंड केला इथे, तर त्याचा आन्सर काय आला? 13 फक्त. म्हणजे कळलं का तुम्हाला? हे असं समजा हा ए असेल, हा बी असेल, तर त्याचं आन्सर हे आलं. आणि हा बी असेल आणि हा ए असेल, तर त्याचं आन्सर ते आलं. याचाच अर्थ आपण हे पण समजू शकतो, ए इंटू बी इज ऑलवेज नॉट इक्वल्स टू बी इंटू ए. हे गरजेचं नाहीये. ठीक आहे, कधी कधी इक्वल येऊ शकतात, कधी कधी इक्वल नाही येऊ शकत. ठीक आहे, कळालं तुम्हाला? एवढंच आहे मल्टिप्लिकेशन मध्ये. आय होप तुम्हाला ह्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट कळाले असतील. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन जास्त अवघड नाहीये, पण खूप महत्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे, मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.